नागपूरमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। तब्बल 7 महिन्यांचे प्रलंबित मानधन आणि कार्यादेश न मिळाल्यामुळे कर्मचारी आता कुटुंबासह रस्त्यावर उतरले आहेत। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांचा आक्रोश नेमका काय आहे? ही आहे नागपूर जिल्हा परिषद परिसर, जिथे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत काम करणारे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। कारण काय तर गेल्या तब्बल 7 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मानधन मिळालेले नाही आणि त्याचबरोबर कार्यादेशही प्रलंबितच आहे। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की त्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिलीत, पाठपुरावा केला, अगदी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही निर्णय घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, परंतु तो कालावधी संपूर्णही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या विलंबनामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढत चालला आहे। घर चालवणे कठीण झाले आहेत। मुलांच्या शिक्षणापासून दैनंदिन खर्चांपर्यंत सर्वच गोष्टी अडचणीत आल्या आहेत। आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कर्मचाऱ्यांनी 17 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केलेत आणि 20 एप्रिलपासून त्यांनी आपल्या कुटुंबासह लहान मुले आणि वृद्धांसह सामूहिक उपोषण सुरू केले आहेत। कर्मचाऱ्यांचा स्पष्ट इशारा आहे, जोपर्यंत आमचे प्रलंबित मानधन आणि कार्यादेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही। प्रशासनाच्या वेळखाऊ धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी थेट राज्य शासनालाही जबाबदार धरले आहेत। आता हा प्रश्न फक्त पगाराचा राहिलेला नाही, तर हा प्रश्न आहे जगण्याचा आणि सन्मानाचा। आमचा उपोषणाचा मेन उद्देश असा आहे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाची योजना 2017 पासून लागू झालेली आहे आणि 2017 पासून आम्ही आतापर्यंत कार्यरतमध्ये होतो। 1 वर्ष झाला ही योजना महिला बालकल्याणकडे वरती करण्यात आली आहे आणि वरती करण्यात आल्यानंतर जे कर्मचारी होते ते आताही आरोग्यामध्ये काम करत आहेत। आमचे माहे ऑक्टोबर 2025 ते आता 7 महिने झाले। आम्हाला 7 महिन्यापासून आम्हाला अद्यापही शासनाने आमचे जे मानधन होते ते आम्हाला दिलेले नाही आहे आणि आमचा जो समायोजनाचा प्रश्न होता तो समायोजनाचा प्रश्न त्यांनी आतापर्यंत सोडवले नाही। शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन केलं। शासनाने आम्हाला म्हटले आहे की आम्ही तुमचं समायोजन करणार आहोत, प्रोसेस चालू आहे, कारवाई चालू आहे। 6 ते 7 महिने झाले आम्ही जे आमचे पालकमंत्री असणार, आमदार असणार, जे आपले मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही वारंवार निवेदन दिले आहे की आम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आमचं समायोजन करावं। हे माझे बाबा आहे जे 82 वर्षाचे आहे, आई 78 वर्षाची आहे, माझी मुलगी आहे। इतकं शासन स्तरावर आम्ही पुरावा केला की शेवटी असं वाटतं की आपलं जीवन संपवावं। तेव्हा माझे बाबा म्हणाले की आम्ही तुला की जीवन संपवायसाठी शिक्षण दिलेलं नाही, तर तू शेवटची लढाई लढ, त्या लढाईमध्ये आम्ही सुद्धा तुझ्यासोबत आहोत। आणि माझे आई बाबा सुद्धा या उपोषणामध्ये माझे सहभागी आहे। जेव्हापर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तेव्हापर्यंत मी हे उपोषण सुरूच ठेवणार। आणि जर मी 2 दिवस शासनाला वेळ देते, आज आणि उद्या, जर या 2 दिवसामध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर 22 तारखेला आम्ही नक्कीच याचं तीव्र आंदोलन करणार।